नमस्कार. PM गायकवाड चॅनल मध्ये आपला स्वागत आहे. आज आपण तिळाचे लाडू बनवूया. हे 150 ग्राम मी तीळ घेतले आहे, 150 ग्राम गूळ घेतले, 50 ग्राम शेंगदाणे घेतले, अर्धा चम्मच इलायची पावडर घेतले, थोडस जायफळ टाकूया आणि आपल्याला जसं लागेल तसं तूप टाकूया. गॅस पेटूया, कढई ठेवूया. कोणचं पण कढई चालते. कढई गरम होऊ देऊया. आपला कढई गरम झाला आहे. आपण तीळ टाकूया कढईमध्ये. त्याला व्यवस्थित भाजून घेऊया. लाकडी पळीनं फिरून घेऊया. आता चुटचुट करत आहे तीळ. चांगले भाजून घेऊया खरपूस. आपण गॅस स्लो करूया. चांगले भाजले आहे तीळ आपले. बघा, हे बघा पावडर बनत आहेत. काढूया आपण प्लेटमध्ये. गॅस बंद करूया. कढई ठेवूया. कोणचं पण कढई चालते, पण गॅस पेटूया. 1 चमच तूप टाकूया. थोडस पाणी टाकूया. पाव गिलास पाणी टाकले. कढई गरम होऊ देऊया. कोणचं पण कढई चालते, तवा चालते. आपण हे शेंगदाणे भाजून घेऊया. शेंगदाणे चुटचुट करत आहेत. खरपूस भाजून घेऊया आपण. बघूया आपले शेंगदाणे भाजले का. आता भाजले. आपण गॅस स्लो करूया. प्लेट मध्ये काढूया. थंड झाल्यावर ह्याचा शिलटा निघत आहे. आपण थंड होऊ देऊया थोडं, 2 मिनिटं. 150 ग्राम गूळ आपण टाकूया. त्याला व्यवस्थित फिरून घेऊया. त्याला चांगलं शिजू देऊया आपण. गॅस फास्ट करूया. थोडं स्लो करूया गॅस. आता थोडं थोडं असलं तरी पण चालतंय, तसं काय नाही. 50 ग्राम शेंगदाणे आपण मिक्सरला वाटूया. वाटून झालं आहे. थोडं मोठं मोठं पण वाटल्यानं चालते. मी थोडं बारीक वाटले. गॅस फास्ट करूया. गुळाचा पाक आपला तयार झाला आहे. आपण हे 150 ग्राम तीळ टाकून घेऊया. 50 ग्राम शेंगदाणे भाजून वाटून घेतलेले टाकून घेऊया. त्याला व्यवस्थित फिरून घेऊया. गॅस स्लो करूया. अर्धा चम्मच इलायची पावडर टाकूया. थोडस जायफळ खिसून टाकूया. थोडस टाकले. त्याला व्यवस्थित फिरून घेऊया. लाडू बनवायचं आपलं मिश्रण तयार झालं आहे. आपण गॅस बंद करूया. खाली ठेवूया. हे थंड झाल्यावर आपण लाडू बनवूया. तूप लावून घेतले आहे हाताला. आता बनवूया. बनवून झालंय. किती छान लाडू झाला आहे. या पद्धतीनं सर्व आपण बनवून घेऊया. तिळाचे लाडू गूळ टाकून बनवून झालं आहे. ह्या पद्धतीनं तुम्ही पण बनवून पहा, बनवून खा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.